नमस्कार मित्रांनो, मी शिवानंद निंबोडकर, शिल्पनिदेशक, मेकॅनिक डिझेल, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरखेड, जिल्हा यवतमाळ. आज आपण आय सी इंजिनच्या कूलिंग सिस्टममधला एक महत्त्वाचा घटक म्हणजे थर्मोस्टॅट वॉल्व याच्याबद्दल माहिती बघणार आहोत. तर थर्मोस्टॅट, जेव्हा थर्मल या शब्दाचा उल्लेख होतो त्याचा सरळ संबंध हा तापमानासोबत होतो आणि वॉल्वचं काम आहे एका पर्टिक्युलर टायमिंगवर क्लोज होणे आणि एका पर्टिक्युलर टायमिंगवर ओपन होणे. जेव्हा गरज आहे तेव्हा क्लोज होणे, जेव्हा गरज आहे तेव्हा ओपन होणे, हे वॉल्वचं काम आहे. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग आता थर्मोस्टॅट वॉल्व टेम्परेचरसोबत म्हणजे तापमानासोबत संबंधित आहे हे आपण सगळ्यांना माहीत आहे. आता कूलिंग सिस्टममध्ये तो काम काय करतो, त्याचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे, त्याचं लोकेशन काय आहे आणि वॅक्स टाईप जो थर्मोस्टॅट वॉल आहे त्याचे पार्ट्स वगैरे याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. तर थर्मोस्टॅट वॉल नेमकं काय आहे? तो असा एक डिव्हाइस आहे कूलिंग सिस्टममधला जो फ्लो कूलिंग सिस्टममधला कूलंटचा फ्लो रेग्युलेट करतो, म्हणजे नियंत्रित करतो. मग तो नियंत्रित कशासाठी करतो कूलंटचा फ्लो? तर इंजिनचं टेम्परेचर हे त्याच्या ऑपरेटिंग टेम्परेचरवर मेंटेन ठेवण्यासाठी थर्मोस्टॅट वॉल हा कूलिंग फ्लो म्हणजे कूलंटचा फ्लो कंट्रोल करतो. कारण जसं आपल्या बॉडीचं आहे, बॉडीचं टेम्परेचर नॉर्मल 37 डिग्री आहे. आपल्याला त्याच्या जास्तही टेम्परेचर नको असते आणि कमी नको असते. कारण या मधल्या लिमिटच्या 37 डिग्री बॉडीचं टेम्परेचर आहे, त्याच्यावर आणि खाली आपलं शरीर, आपली बॉडी बरोबर काम करू शकत नाही. त्याचप्रमाणे इंजिनचं तसं आहे. ऑपरेटिंग टेम्परेचरच्या वर गेलं की इंजिनमध्ये ओव्हर हिटिंगचे प्रॉब्लेम्स येतात. त्याच्या पार्ट्समध्ये क्रॅक्स येण्याचे चान्सेस असतात. ऑपरेटिंग टेम्परेचरच्या कमी जर इंजिनचं टेम्परेचर गेलं तर गाडी स्टार्ट व्हायला प्रॉब्लेम होतो. तुम्ही बघितलं असेल हिवाळ्याच्या दिवसांमध्ये इंजिन थंड झाल्यामुळे गाडी स्टार्ट होत नाही लवकर. म्हणून एका पर्टिक्युलर टेम्परेचरवर इंजिनचं टेम्परेचर मेंटेन व्हावं, म्हणजेच ऑपरेटिंग टेम्परेचरवर मेंटेन व्हावं, म्हणून आपण थर्मोस्टॅट वॉलचा यूज करतो, जेणेकरून तो कूलंटचा फ्लो रेग्युलेट करतो. कूलंट ज्यावेळेस रेडिएटरमध्ये पाठवायचा आहे त्यावेळेस पाठवेल, जेव्हा रेडिएटरमधून कूलंट पाठवण्याची गरज नाही आहे तेव्हा तो तिथून पाठवणार नाही. हा झाला व्हॉट इज द थर्मोस्टॅट वॉल. म्हणजे थर्मोस्टॅट वॉल काय आहे हे आता आपल्या सगळ्यांना समजलं असेल. आपण त्याचं लोकेशन पाहू का, कूलिंग सिस्टममध्ये तो लावलेला कुठे असतो. तर डायग्राममध्ये तुम्ही बघत आहे, हा सिलेंडर ब्लॉक आहे, पूर्ण इंजिनचा ब्लॉक आहे. हा रेडिएटरचा फॅन आहे, इथं रेडिएटर लावलेला आहे. हा इंजिन मधून जो पाण्याचा फ्लो बाहेर येतो, इथून थर्मोस्टॅट वॉलमधून होऊन तो इकडे परत रेडिएटरमध्ये कूलंटचा फ्लो रेडिएटरमध्ये थंड होण्यासाठी जातो. कूलंटला टेक्निकली अँटीफ्रीज सोल्युशनही म्हणतात. अँटीफ्रीज म्हणजे हिवाळ्यामध्ये ते फ्रीज होऊ नये त्याच्यासाठी वापरलं जाणारा कूलंट. आता लोकेशन कुठे आहे मित्रांनो? हा प्रश्न CBT एक्झाममध्ये, म्हणजे आपली जी कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असते त्याच्यामध्ये विचारतात की थर्मोस्टॅट वॉलचं लोकेशन कुठे आहे. खाली 4 ऑप्शन येतात. तर क्लिअरली लक्षात ठेवा, थर्मोस्टॅट वॉलचं लोकेशन हे इंजिन ब्लॉकचा आउटलेट, म्हणजे इंजिन ब्लॉकमधून जिथून कूलंट बाहेर येते तो आउटलेट, आणि रेडिएटरचा इनलेट, या दोघांच्या मध्ये थर्मोस्टॅट वॉल लावलेला असतो. लोकेशन सगळ्यांना समजलं असेल. मग आता तो काम कसं करतो, सिंपल भाषेत सांगायचं झालं तर रेडिएटरचा हा वरचा अप्पर टँक आहे, हा खालचा लोअर टँक आहे, आणि याच्यामध्ये आहेत ट्यूब्स.
कॉपर ट्यूब्स, त्या ट्यूबमधून हे पाणी सर्क्युलेट होते. हा फॅन बाहेरची ॲम्बियंट हवा जी आहे, वातावरणातली हवा, ती आतमध्ये ओढतो. हवा थंड असते, पाणी गरम असते, तिथं हीट ट्रान्सफर होते. रेडिएटर म्हणजे एक हीट ट्रान्सफर, ज्याला आपण हीट एक्सचेंजर म्हणतो, हीट एक्सचेंजरचं काम करतो. म्हणजे कूलंट, गरम झालेला कूलंटची हीट तो येणाऱ्या हवेला ट्रान्सफर करतो. हवा गरम होऊन बाहेर पडते, पाणी थंड होऊन खालच्या लोअर टँकमध्ये जमा होते. मग लोअर टँकमध्ये जमा झालेलं पाणी जे त्याचं टेम्परेचर कमी झालेलं असते, हा सर्क्युलेटिंग पंप त्या पाण्याला इथून ट्रान्सफर करतो सिलेंडर ब्लॉकमध्ये. कारण सिलेंडर ब्लॉक म्हणजेच हा जो इंजिन आहे, हे वर्किंग करताना त्याचं टेम्परेचर कंटिन्युअसली वाढत जाते. मग ते ओव्हरहीट होऊ नये इंजिन म्हणून आपण इथून हे कूलंट जे लोअर टँकमधून आहे ते पंप थ्रू हाय प्रेशरनं इंजिन ब्लॉकमध्ये पाठवतो. या थंड पाण्याची थंड पाण्याचं टेम्परेचर कमी असते, इंजिन हीट झालेलं असते. इंजिनची हीट या कूलंटला ट्रान्सफर होते. कूलंटला ट्रान्सफर होऊन आतमधून वॉटर जॅकेट्समधून ते सर्क्युलेट होऊन या आउटलेटमधून ते कूलंट बाहेर पडते. म्हणजे हा सिलेंडर ब्लॉकचा हा इनलेट आहे, सिलेंडर ब्लॉकचा हा आउटलेट आहे. इनलेट म्हणजे जिथून आतमध्ये कूलंट प्रवेश करते, कूलंट बाहेर पडते. आता इथून बाहेर पडलं, पाणी गरम आहे, थर्मोस्टॅट वॉल्व्हमधून पास होते. थर्मोस्टॅट वॉल्व्ह हा एका पर्टिक्युलर टेम्परेचरवर सेट केलेला असतो. सपोज आपण पकडलं की थर्मोस्टॅट वॉल्व सेट केलेला आहे 90 डिग्रीवर. 90 डिग्रीच्या वर टेम्परेचर असेल, हा थर्मोस्टॅट वॉल्व ओपन राहतो. जेणेकरून ओपन असल्यामुळे हे जे गरम झालेलं पाणी हे थर्मोस्टॅट वॉल्वमधून रेडिएटरच्या अप्पर टँककडे जाते, ओपन असल्यामुळे. कारण टेम्परेचर आपलं जास्त आहे, 90 डिग्रीच्या वर आहे. थोड्या वेळानं काय होते की हे पाणी तर परत आता सर्क्युलेट होत आहे, परत इथून जात आहे, परत पंप थ्रू सर्क्युलेट होत आहे, पाणी कंटिन्युअसली थंड होत आहे. त्याच्यामुळे काय होते, एका पर्टिक्युलर टाईम नंतर त्या पाण्याचं टेम्परेचर ऑपरेटिंग टेम्परेचरच्या कमी व्हायला सुरुवात होते. जसं जसं कमी व्हायला सुरुवात होते ऑपरेटिंग टेम्परेचर म्हणजे ज्या टेम्परेचरवर इंजिन ऑपरेट होते त्याला ऑपरेटिंग टेम्परेचर म्हणतात. इंजिन चांगल्या प्रकारे ऑपरेट होऊ शकते त्याला ऑपरेटिंग टेम्परेचर म्हणतात. मग आता एका पर्टिक्युलर काळानंतर काय होईल की टेम्परेचर ऑपरेटिंग टेम्परेचरच्या खाली गेलं, हा वॉल्व ज्याला आपण थर्मोस्टॅट वॉल्व म्हणतो तो क्लोज होईल. क्लोज झाल्यामुळे, बंद झाल्यामुळे तो रेडिएटरच्या अप्पर टँककडे जाणारा प्रवाह बंद करेल. आणि या बायपास, ही जी लाईन आहे याला बायपास लाईन म्हणतो, या बायपास लाईन थ्रू तो परत पंपकडे ट्रान्सफर होतो. म्हणजे असा फिरून न जाता, जसे आपल्या हायवेवर बायपास असतात, काही हायवेवर जे मोठ्या गाड्या ट्रक्स वगैरे असतात ते असे लांबून जातात आणि एक शॉर्टकट मार्ग काढलेला असतो बायपास. तर सेम बायपास इथं वापरलेला आहे. इथून न जाता, कारण इथला मार्ग तर बंद झाला, इथून न जाता ते पाणी आता इथून जाईल. कारण त्या पाण्याचं टेम्परेचर कमी आहे, ज्याची आपल्याला रेडिएटरमधून पाठवण्याची गरज नाही आहे. कारण रेडिएटरमधून मी जर परत पाणी पाठवलं ते थंड होईल. थंड होता होता याचं इंजिनचं टेम्परेचर ऑपरेटिंग टेम्परेचर कमी झालं तर ते डिझायरेबल नाही आहे, ते इच्छित नाही आपल्याला. म्हणून ते पाणी काय करतात, परत या इंजिनमधून, या वॉटर पंप थ्रू परत इंजिनमधून सर्क्युलेट करतात, परत इथून बाहेर येते. हे प्रोसिजर चालू राहते अशी जोपर्यंत टेम्परेचर ऑपरेटिंग टेम्परेचरच्या, म्हणजे 90 डिग्री आपण इथं कन्सिडर केलं, 90 डिग्रीच्या वर जात नाही. एकदा 90 डिग्रीच्या वर गेलं, कारण इंजिन तर कंटिन्युअसली ओव्हरहीट होत आहे, इंजिन कंटिन्युअसली ओव्हरहीट होत आहे, या पाण्याला ते हीट ट्रान्सफर होत आहे. हीटची प्रॉपर्टी, गुणधर्म काय आहे मित्रांनो, की जास्त टेम्परेचरकडून कमी टेम्परेचरकडे जाणे. इंजिनचं टेम्परेचर जास्त आहे, हे जे कूलंट सर्क्युलेट होत आहे या बायपास थ्रू होत आहे, याचं टेम्परेचर कमी आहे, याला कंटिन्युअसली हीट जात आहे इंजिनची. थोड्या वेळानं काय होईल, ते ऑपरेटिंग टेम्परेचर वर गेलं कूलंटचं टेम्परेचर, हा वॉल्व ओपन होईल,
इथून पाणी म्हणजे कूलंट ट्रान्सफर होईल अप्पर टँकमध्ये थंड होण्यासाठी. परत ते थंड होण्याची प्रोसिजर, ती सायकल परत इथून चालू राहील. आता आपण वर्किंग प्रिन्सिपल बघितलं. आता हा वॅक्स टाईप थर्मोस्टॅट वॉल आहे. एक बेलोस टाईप असतो. आपण वॅक्स टाईप जनरली आपल्या ऑटोमोबाईलमध्ये पाहायला मिळतो आपल्याला, तर त्याच्याबद्दल आपण पाहून घेऊ. बंद चालू कसा होतो? हा बघा, हा वॅक्स टाईप थर्मोस्टॅट वॉल आहे. दोन वॉल असतात एका यामध्ये. एक प्रायमरी वॉल आहे हा मोठा जो दिसत आहे, एक हा सेकंडरी वॉल आहे छोटा. आतमध्ये मध्ये स्प्रिंग आहे. स्प्रिंगच्या आतमध्ये आहे चार्ज सिलेंडर. चार्ज सिलेंडर म्हणजे या सिलेंडरच्या आतमध्ये भरलेली असते वॅक्स. हा इथं पिस्टन आहे, याच्यामध्ये वॅक्स भरलेली असते. हा सील आहे. सील म्हणजे हा सील कसं काम करते, काय सीलिंगचं काम काय असते, की एका एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे कूलन ट्रान्सफर न होऊ देणे. जसे आपले गास्केट्स असतात आयसी इंजिनमध्ये, तसंच हे सील काम करते. मग आता हे वॅक्स जेव्हा आपलं टेम्परेचर ऑपरेटिंग टेम्परेचरच्या वर, म्हणजे आपण 90 डिग्री इथं गृहीत धरलं, 90 डिग्रीच्या वर गेल्यावर काय होते, हा वॅक्स प्रसारण पावतो आतमधल्या सिलेंडरमधला वॅक्स प्रसारण पावतो. प्रसारण केल्यामुळे काय होते, याच्यावर प्रेशर आहे, स्प्रिंगवर प्रेशर येते. स्प्रिंगवर प्रेशर आल्यामुळे काय होते, हा वॉल जो आहे प्रायमरी वॉल, हा खाली प्रेस होतो. खाली प्रेस झाल्यामुळे काय होतं, तो ओपन होतो. ओपन झाल्यामुळे इथून फ्लो होतो. समोरच्या डायग्राममध्ये मी दाखवायला आता. ओपन झाल्यामुळे इथून जाणारा फ्लो, जो सिलेंडर ब्लॉकमधून येणारा फ्लो आहे, तो इथून वर रेडिएटरच्या इनलेटमध्ये जातो. समोरच्या डायग्राममध्ये आपण पाहू ते. तसंच जेव्हा टेम्परेचर कमी झालं, टेम्परेचर कमी झाल्यामुळे काय होते, आजची वॅक्स जी आहे ती प्रसारण पावली होती आधी. आता कमी झाल्यामुळे ती त्याच्या जागेवर बरोबर परत आकुंचन पावेल, म्हणजे परत त्याच्या जागेवर येईल. त्याच्यामुळे काय होईल, हा स्प्रिंग जो प्रेस झाला होता तो परत असा ओपन होईल. ओपन झाल्यामुळे हा जो सेकंडरी वॉल आहे, हा सेकंडरी वॉल ज्यानं बायपासचा रस्ता बंद केलेला होता, खाली आल्यामुळे बंद केला होता, तो आता ओपन होईल. इथं कळत नसेल, समोरच्या डायग्राममध्ये आपण पाहू. हे बघा इथं, तर इथं वरती हेडिंग क्लोज्ड इंजिन बिलो टेम्परेचर. बिलो टेम्परेचर म्हणजे ऑपरेटिंग टेम्परेचरच्या कमी, ऑपरेटिंग तापमानाच्या कमी. जेव्हा कूलंटचं तापमान, इंजिनचं तापमान ऑपरेटिंग टेम्परेचरच्या कमी होईल, तेव्हा तेव्हा काय होईल, तेव्हा काय होईल मित्रांनो, ऑपरेटिंग टेम्परेचरच्या, म्हणजे जास्तच पाहू, ओपन केव्हा होईल, जेव्हा कूलंटचं टेम्परेचर ऑपरेटिंग टेम्परेचरच्या वर आहे, म्हणजे पाण्याला थंड करायची गरज आहे. तर हा कूलंटचा फ्लो सिलेंडर ब्लॉकमधून इथून येत आहे. हा चार सिलेंडर प्रसारण पावला, म्हणजे आतलं वॅक्स प्रसारण पावली. हा जो पार्ट आहे हा इथं दाखवलेला नाही आहे, पण ॲक्च्युली तो पार्ट खाली येतो, म्हणजे हा पार्ट ओपन होतो. इथून कूलंटचा फ्लो रेडिएटरच्या अप्पर टँकमध्ये कूलंट थंड होण्यासाठी पाठवला जातो. हे झालं जेव्हा इंजिनचं टेम्परेचर ऑपरेटिंग टेम्परेचरवर असते किंवा त्याच्या वर असते. आता थोड्या वेळानं पाण्याचं टेम्परेचर म्हणजे कूलंटचं टेम्परेचर कमी होईल तर मग आता काय होईल, की हा जो वॅक्स आतला प्रसारण पावला होता, तो परत त्याच्या जागेवर आकुंचन पावेल. आणि हा जो बंद झालेला सेकंडरी वॉल होता, हा सेकंडरी वॉल ओपन होईल आणि कूलंट बायपास पोर्ट थ्रू परत पंपमध्ये जाईल, म्हणजे पंपमधून परत तो सिलेंडर ब्लॉक करून जाईल, जसं आदल्या डायग्राममध्ये आपण बघितलं. इथं पहा,
मेन वॉल क्लोज्ड, मेन वॉल ओपन. हा मेन वॉल. टेम्परेचर जास्त आहे आतलं या सिलेंडर, जे 4 सिलेंडर त्यातला वॅक्स प्रसरण पावला, त्याच्यामुळे हा मेन वॉल ओपन झाला. इथून फ्लो मिळाला त्याला रेडिएटरच्या अप्पर टँकमध्ये थंड होण्यासाठी. टेम्परेचर कमी झालं इंजिनचं, कूलंटचं टेम्परेचर कमी झालं. हा त्याच्या जागेवर परत इथं जाईल, परत जागेवर झाला. इथला जो पोर्ट आहे तो ओपन होईल, सेकंडरी वॉल ज्याला बायपास पोर्ट जोडलेला असतो तो ओपन होईल आणि पाणी परत पंपमधून इंजिनकडे सर्क्युलेट होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे थर्मोस्टॅट वॉल हा कूलिंग सिस्टममध्ये काम करतो आणि इंजिनचं टेम्परेचर हे त्याच्या ऑपरेटिंग टेम्परेचरवर मेंटेन ठेवून इंजिनची इफिशियन्सी वाढवण्याचं काम करतो आणि त्याला सुरळीत चालवण्यासाठी मदत करतो. धन्यवाद.